उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ITATचा दिलासा. अजित पवारांचं 32 कोटींचं अघोषित उत्पन्न झालं मुक्त. मालमत्ता बेहिशेबी ठरली असती तर 70% कर लागला असता. जुलै 2020 मध्ये जितेन पुजारींच्या ट्रायटन ग्रुपच्या छाप्यामध्ये कागदपत्र जप्त. ट्रायटन ग्रुपचे DDशी 32 कोटींचे व्यवहार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आज दिल्ली दौरा. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत आज बैठक. संध्याकाळी 6:30 वाजता काँग्रेस मुख्यालयामध्ये संघटन सृजन अनुषंगानं बैठक होणार. काही नेत्यांच्या नियुक्त्यांवरती बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. आमदार रोहित पवारांची CID ऑफिसला भेट. अजित पवार यांच्या विमान अपघाताची माहिती आणि पुरावे देण्यासाठी रोहित पवारांची CID ऑफिसला भेट. प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेमध्ये विलीन होण्याच्या निर्णयाला बच्चू कडू उद्या सकाळी 11 वाजता निर्णय जाहीर करणार. बच्चू कडू यांची ABP माझाला माहिती. तर पक्ष विलिनीकरणाच्या बदल्यामध्ये कडूंना विधान परिषदेची ऑफर आहे. प्रहार संघटना शिवसेनेमध्ये विलीन करण्याबाबत बच्चू कडूंची शिवसेनेच्या नेत्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बच्चू कडू शिवसेनेच्या आणखी काही नेत्यांची चर्चा करणार. तर दुसरीकडे कडूंना विधान परिषदेची उमेदवारी देण्यास काही नेत्यांचा विरोध असल्याचीही माहिती मिळते. बच्चू कडूंची प्रहार संघटना शिवसेनेमध्ये विलीन होण्याची शक्यता. त्यावरती बोलताना नाना पटोले यांनी बच्चू कडूंनी घेतलेली ही रिस्क असल्याचं म्हटलेलं आहे. तर बच्चू कडू योग्य निर्णय घेतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. बच्चू कडूंनी तिकडे जावं की नाही जावं, काही लोकांचं मत जावं, काही लोकांचं नाही आहे. त्याचं काय ते चिंता आहे. हे तुम्हाला महाराष्ट्रातलंच उदाहरण पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ही जी काही चिंता असते हे प्रत्येकालाच आहे, रिस्कच आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षामध्ये ही परिस्थिती आहे. विधान परिषदेसाठी 30 एप्रिलला भाजपची यादी जाहीर होणार. मुंबई वगळता राज्यामधील 5 विभागांमधून संधी दिली जाणार. भाजपमध्ये विधान परिषदेसाठी मोठी भाऊगर्दी. सावध पवित्रा घेत ऐनवेळी भाजपकडून नावं जाहीर होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेचा अर्ज भरण्यास अखेरचे 2 दिवस. महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीचा अजूनही निर्णय नाहीये. उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीसाठी मविया नेत्यांचा आग्रह कायम. उद्धव ठाकरे अजूनही निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या विधान परिषदेच्या एका जागेवरती 70 ते 75 जण इच्छुक. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती. तर सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेखाली लवकरच निर्णय होईल. तटकरे यांची माहिती. 70-75 उमेदवारांची त्या ठिकाणी इच्छुक म्हणून पक्षाकडे मागणी आहेच. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, त्याचबरोबर कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांतील वेगवेगळ्या प्रादेशिक भागांतील ताकदवान जे सहकार्य आहेत त्यांची मागणी निश्चितच त्या ठिकाणी आहे. जरूर या संदर्भामध्ये ज्यावेळेला वरिष्ठ पातळीवरती बैठक होईल त्याला या संदर्भातला आढावा घेऊन पक्ष नेतृत्व निर्णय करेल. बीडच्या केजमधील मस्साजोग सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान. अश्विनी देशमुख विरुद्ध स्वरूपानंद देशमुख यांच्यामध्ये सरपंच पदासाठी लढत आहे. लोकांचा कौल तर चांगल्या पद्धतीनेच मिळेल असं वाटते, कारण हे आमच्या मनात नसताना आम्ही सगळे ही जनतेसाठीच केलेलं आहे. त्याच्यामुळे ते चांगलेच करतील असा विश्वास आहे. निवडणुकीमध्ये मतदार राजाच्या पाठिंब्यावर मी विजयी होणार. तुम्ही ते आरोप केले होते विरोधकांवर. नाही, आता आजचा दिवस हा आरोपाचा नाही. आज मला माझ्या मतदार राजाला जितकं जास्तीत जास्त भेट घेऊन त्यांना मला विनंती करायची आहे की त्यांचा मतदान रूपी आशीर्वाद त्यांनी माझ्या पाठीमागं द्यावा. म्हणून जे काही गोष्टी असतील उद्या निकालानंतर मी मीडियाशी पूर्ण बोलणार आहे. अमरावतीत मंत्री नितेश राणेंची परतवाड्यामध्ये होणाऱ्या सभेला परवानगी नाही. उद्या संध्याकाळी 5 वाजता परतवाडा येथील जयस्तंभ चौकामध्ये जाहीर सभा. अचलपूरचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांची ABP माझाला माहिती. बंधू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अजूनही फरार. 31 मार्चला शिर्डीत कल्पना खरात विरोधात गुन्हा दाखल. गेल्या महिनाभरापासून शिर्डी आणि अहिल्यानगर यामध्ये SIT पथकाकडून कल्पना खरातचा शोध सुरू आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचा बुलढाणा दौरा रद्द. आज आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर करणार होते आंदोलन. शिवाजी कोण होता पुस्तकाच्या वितरकाला आमदार संजय गायकवाड यांनी शिवीगाळ केली होती. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबे आणि समर्थक बुलढाण्यामध्ये संजय गायकवाड यांच्या घरावरती मोर्चा काढणार. मात्र मोर्चासाठी उभारण्यात आलेल्या मंडप आमदारांच्या दहशतीमुळे काढला. आंदोलकांचा आरोप आहे. हे वादाचं प्रकरण बनतंय.
कुंभमेळ्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी नाशिकचे महापौर आणि उपमहापौर रस्त्यावरती उतरले. कामाची पाहणी करून अधिकारी आणि कंत्राटदारांना फैलावरती घेतलं. निकृष्ट कामं करणारे कंत्राटदार आणि देखरेख ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याचा इशारा. मुंबईतील पायधुनीमध्ये विषबाधेमुळे एकाच कुटुंबामधील 4 जणांचा मृत्यू. कलिंगड खाल्ल्यामुळे त्यातून झालेल्या विषबाधेमधून मृत्यू झाल्याचा अंदाज. फळ बाजारामध्ये कलिंगड विक्रीला बंदी करण्यात आली, तर भीतीमुळे ग्राहक देखील कलिंगड खरेदी करत नसल्याचं फळ विक्रेत्यांचं म्हणणं आहे. नागपुरात 10 दिवसात उष्माघाताचे 13 बळी गेल्याची शक्यता. 13 मृतांमध्ये बहुतांश लोक हे रस्त्याच्या कडेला राहणार आहेत, तर सर्व 13 मृत्यूंची हॉस्पिटलमध्ये नैसर्गिक कारणानं मृत्यू अशी नोंद करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यामधील मध्यम प्रकल्पांमध्ये 31% साठा शिल्लक, तर मे आणि जून महिन्यामध्ये काही प्रकल्प कोरडे पडण्याची शक्यता आहे. अनेक माध्यम प्रकल्पांच्या एप्रिल महिन्यामध्ये तळ गाठायला सुरुवात झाली. विदर्भात सूर्याचा कोप, तरीही लग्नाच्या वरातीमध्ये तरुणाचा जोश. भर उन्हामध्ये भंडाऱ्यामध्ये तरुणाचा जयघोषात डान्स, तर मित्राच्या लग्नामध्ये देहभान विसरून या तरुणाचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल होतोय. मुंबईसह ठाण्यातील 3 ठिकाणी एटीएसचे छापे. कुर्ला आणि मीरा रोडमध्ये आरोपींशी संबंधित ठिकाणांवरती एटीएसचे छापे. छाप्यांदरम्यान अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त केली आहेत. कोल्हापुरात तरुणांचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार. पुलाची शिरोली इथल्या शाहिद सनदे याला 4 दिवसांची पोलीस कोठडी. तरुणीवरती अत्याचार करून व्हिडिओ मित्राला शेअर केल्याचं उघड, तर आरोपीकडे आणखी 8 ते 9 तरुणींचे व्हिडिओ असल्याचा पोलिसांचा संशय आहे. कोल्हापुरात पुलाची शिरोली गावकऱ्यांकडून आज बंदचं आवाहन. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. तरुणाने युवतींचे अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याचा प्रकार उघडकीस. हातकणंगले पोलिसात गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या पुलाची शिरोलीमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन. मोर्चा काढण्यावरती सकल हिंदू समाज ठाम, तर आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई करण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. गावकऱ्यांनी जे निवेदन दिलं आहे, सदरच्या घटनेच्या अनुषंगाने हातकणंगले पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. आरोपी अटकेत आहेत. तपास चालू आहे. त्या संदर्भाने वरिष्ठ अधिकारी सदर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवून आहेत. तपास योग्य दिशेने चालू आहे. तपास हातकणंगले पोलीस स्टेशनला चालू असल्याने तपास त्यांच्याकडे आहे. तो प्रयत्न करतात. आम्ही त्यांना मदत करतोय. जे काय आहेत सर्व मिळून जिल्हा प्रशासन त्यात हिरिरीने तपास करत आहे.